अरे दामोदर, ते परवाचे कीर्तन एकदम चोक्कस. अरे चांगला रे बाबा, तुला समजते नाही. हे दामोदर, अरे हे माणूस, त्या माणसाला तू आधी शेगावात कधी पाहिला का रे? नाही, पण अशी उष्टी शीत वेचून का खातोय? हा, अरे अन्न हे पुरण ब्रह्म नसते का? त्याचे उष्टी खरकटी उकरड्यावर टाकून कसे चालेल, म्हणून ते खाते. पण हे देवीदास पातुरकरांना काय नको? मठाधिपती येत ना ते आहेत. मग अशा उष्ट्या पत्रावळ्या उकिरड्यावर का टाकायच्या? पण हे माणूस दामोदर, हे माणूस तुला सत्पुरुष नाही दिसत? छ्या, मला तर कोणीतरी याडा दिसतोय. अरे नाही रे कुलकर्णी, अरे बघ त्याचा चेहरा बघ कसा तेजस्वी. मला तर हे योगी पुरुष वाटते. हा, वाटतंय खरं. हा बंकट टाकून तरी तपस्वी दिसतोय. होय ना, बोलू त्याची. तुम्ही अशी शीत वेचून का खाऊन राहिला? तुम्हाला भूक लागली असेल तर काही जेवणाची व्यवस्था करू का? मर्जी. देवीदास, अरे बाहेर ये. हा, एक पान वाढून आण. हा, लवकर. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अरे अरे दामोदर, हे कोणाला बी वेडा वाटेल, पण मला तर हे सत्पुरुष दिसते. अरे याला मुक्तीचे वेध लागलेत. अरे त्याचे चेहरा बघ कसा तेजस्वी आणि नासाग्र दृष्टी, नाही का? हा बंकट शेठ. महाराज, पाणी आणून देऊ का? तुझी इच्छा असेल तर दे. समजाच ब्रह्म आहे, काय बी भेदाभेद नाही. शाण्या माणसाले व्यवहार सांभाळले पाहिजे. अन्न खायला तर पाणी बी प्यायले पाहिजे. पाणी बी प्यायले. अहो तुम्हाला पाणी हवे होते, तुम्ही पळते कुठे? महाराज ते घाण पाणी कशाला पिताय? त्यापेक्षा तुम्हाला वाया टाकून सुगंधित केलेलं पाणी आणून देतो. हा, पाणी बी आणि पाणी पिणारा बी दोघे बी एकच. समज ब्रह्म आहे. तुम्हाला माहित आहे हे ईश्वर कशापासून निर्माण झालं ते? नाही ना? गाणी अरे बंकटलाल शेठ, कुठं निघाला? अरे दामोदर शेठ, तुला माहित नाही? शेगावा गोविंद बुवा टाकळीकरांचे कीर्तन असते, तिथे चालले मी. अरे वा, मी सुद्धा तिकडेच निघालो. अच्छा, हे गोविंद, तुला एक विचारायचे होते. विचारा की. ते त्या दिवशी 4 दिवसापूर्वी नाही का, ते एक माणूस भेटले होते, साधू पुरुष, योगी पुरुष. तुम्ही का ते शीत खात होते बघ. अरे ते काय महाराज? अरे महाराज काही सेवा करू?
सेवाच करायची असेल तर हा तुंबा भरून पाणी घेऊन ये नाल्यावरून मले. नाल्यावरून महाराज हे तुंबा नाल्यामध्ये डुबणार बी नाही. आणि नाल्याचे पाणी लय खराब असते. तिथे गुरढोर येते जाते, माणसं बी येते जाते. मी आशा करू तुम्हाला हवं असेल तर मी दुसरीकडून स्वच्छ पाणी मागवते. हा दुसरा पाणी नको मले. नाल्याचंच पाणी घेऊन ये मले. पण तेही तुंबा भरून. वंजळीनं तुंबा भरू नगस. जी महाराज. गणी गण गणात होते. चमत्कार महाराज, चमत्कार महाराज, चमत्कार महाराज, चमत्कार झाला महाराज. महाराज चमत्कार झाला. हा तुंबा पाण्यात जिथं जिथं बुडवला तिथं खड्डा झाला महाराज. गणी गण गणात होते. आणि महाराज त्या नाल्यातनं घाण पाणी वाहत होतं, पण या तुंब्यात घेतल्यानंतर ते पाणी स्फटिकासारखं स्वच्छ झालं. गणी गण गणात होते. महाराज हे घ्या, पाणी घ्या महाराज. काय रे बंकर, नुसत्या पाण्यावर माई बळणूक करते. तसे नाही महाराज. महाराज हे घ्या महाराज. अरे हे धन माया काय उपयोगाचं. अरे हे तुमचं व्यवहारी नाणं. तू तुझ्या भक्तीचं कणकणीत नाणं दिले मला. मी तृप्त झालो महाराज. तृप्त झालो मी. गणी गण गणात बोते.